ना बारीक बारीक. त्या बाईला कोणाकडे सासरा समजत आहे ना लेख समजत आहे ना शेतात कामाला जात आहे ना. कशामुळं 1 महिना पैसे नाही का मग महिना कशा तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं तुम्हाला जे करायचं ते करा. आत्ता फोनचं पाठवतो 1 मिनिटं नाही मिळणार तेवढं याच्यातच मिळणार ते याच्यात बी नाही मिळणार. मग तर याच्यात ना तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात सरकारचं काम आहे तुम्हाला पुढे घातले जाईल. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणणार शिंदे समिती एक काय समज मग तुमचं काय समज यायचं तुमचा समज आहे घ्यायचं तुमचा समज आहे घ्यायचं नाही ना. मग तुम्ही या विषयात बोलत नाही तुम्ही या विषयात बोलत तुमचा काय समज असतो. बेकार जाऊन याचं सुद्धा साठी खेळायला लागले की निधी देण्यास सुद्धा पैसे नाही होत्या 1 महिना पाहिजे त्यांना 50 कोटी रुपये वापरले तुम्ही सरकारी मंत्री आला तर त्या दौऱ्याला हा 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला. 1 मिनिटं नाही तर कोणत्या याच्यात बी नाही खोडून टाका हे खोडून टाका याच्यात बी नाही. आता बलिदान केले लोकांनी खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी हे खोडून टाका लगेच. हे बी नाही जमत 1 मिनिटं बी नाही जमत होऊ दे काय होईल सुद्धा 2 महिने नाही वेळ देत त्याला नाही देत नाही संपला विषय. तुम्ही बलिदान केल्या लोकांशी खेळता आईचं कुकू दिलं आमच्या नाही 1 मिनिटं नाही मिळणार तुम्हाला काय करा येऊन द्या फोर्स तुम्ही आम्हाला बघायचा तुमचा फोर्स जाऊ द्या. लेखबाग कशी असती तुला शेतात कामात जात आहे ना सस्ता समजत आहे ना लेकरं एवढे समजत आहे ना तुला नोकरी द्या ना तर निधी पण द्या ना. महिलाच्या करताना ते नोकऱ्या द्यायचं सगळ्यांनी करावं आधीच्या नोकऱ्या करायच्या नोकऱ्या त्यांना बोलीचे त्यांनीच केलेली आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि 1 नोकरी देऊन टाकतो तिथे कशाला भावना खेळायची. ज्याला नाही त्याला घरातून नोकरीला घेता मार्काची फिरीची कमी करून तुमच्या वाढीचा पाहणे तिथे घेता तिथं तर हे बोललेलं शक्य आणि ते सरसकट म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस सरसकट म्हणलं कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला आम्हालाच आणलेलं आम्हालाच आणलेलं आम्ही शांत बसलो जास्त आम्हाला घेऊन आणलेलं उलट आमचीच मागणी त्याचं की त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हातमध्ये केसेस लावत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्या आमचं त्यावेळेस त्यांना अर्ज घेतला नाही त्यावेळेस ते म्हणलं कोणावरच होऊन देत लागेल मारा काही एवढं तुमची गाडी तुमच्या रागाची आमची लेट गाडी असं सरकार नाही नसतं ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी कॉन्स्टेबल तर 100 असते हे सगळे बडतर्फ होत होते त्याचे पुरावे गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून आमचीच सुद्धा मागणी त्याचं सरसकट आहे 50 नाही 60 नाही त्यांच्यात लोकांचा आठवण केली आमच्या घरी टाका. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संपलेली आहे. तिथून ते निघालेले आहेत. मागासवर्गीय आयोग सोडून इतर कशासाठीही वेळ देणार नाही
अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 मिनिटही वेळ देता येणार नाही असं ते म्हणालेले आहेत. खटले मागे घ्यायला 1 महिन्याचा वेळ शिंदे समितीने मागितला होता, त्याला देखील मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केलेला आहे. तुम्ही बलिदान ज्यांनी दिलं त्यांची चेष्टा करता का असं ते म्हणालेले आहेत. त्यामुळे 1 मिनिटाचाही वेळ नाही आहे देण्यासाठी असंही ते म्हणालेले आहेत. पुढच्या 6 ते 7 दिवस तुमच्या हातात आहेत, प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा, नाहीतर सगळे मराठे हे पुढच्या शनिवारी रविवारी मुंबईमध्ये असतील असंही ते म्हणालेले आहेत. सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या असं ते म्हणतायत. पुढच्या शनिवारी रविवारी एकही मराठा त्यांच्या घरी राहणार नाही. शिंदे समितीच्या भेटीनंतर जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत. कुठेही आंदोलन मागे घेण्याचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. जरांगे आणि शिंदे समितीच्या बैठकीमध्ये कुठलाच तोडगा निघालेला नाहीये. थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं उपोषण सुरूच राहणार आहे अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. शिंदे समितीच्या भेटीनंतर जरांगे हे आंदोलनावर त्यांच्या ठाम आहेत. त्याचबरोबर पुढचे 6 ते 7 दिवस तुमच्या हातात आहेत असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. पुढच्या शनिवारी रविवारी एकही मराठा हा घरी नसेल असं सांगितलेलं आहे त्यांनी आणि मराठा आरक्षणासाठी उपोषण हे सुरूच राहणार आहेत. ते त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. प्रणाली, अतिशय मोठा अपडेट आहे की आंदोलनावर ते ठाम राहणार आहेत. शिंदे समिती या ठिकाणी आली होती. शिंदे समितीचे सदस्य या ठिकाणी आले. काही मुद्द्यांवर त्यांचे एकमत झाले आहे, तर काही मुद्द्यांवर मात्र जरांगे पाटील यांचं त्यांच्याशी एकमत झालेलं नाही आणि त्यामुळं ही चर्चा जी आजच्या घडीला झाली की काही अंशी पायात लागली तर काही अंशी निष्फळ झाली असं म्हणता येईल. आता जरांगे पाटील हे स्वतःच प्रेसला संबोधित करणार आहेत आणि त्यामुळं आता ते काय प्रतिक्रिया देत आहेत ते आपण बघूयात. कारण समितीनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर ज्या मागण्या आहेत त्या प्रत्येक मागणीचं उत्तर किंवा शासन काय करू शकतं या संदर्भातला लिखित त्यांनी मसुदा आणून दिलेला आहे. आपण जरांगे पाटील काय म्हणतायत ते ऐकूया. बर प्रणालीकडून सगळे अपडेट्स आपण घेतलेले आहेत. मनोज जरांगे पाटील हे थोड्याच वेळामध्ये माध्यमांशी बोलतात, ऐकूया. आम्ही त्यांना सांगितलं की सातारा संस्थांमधला गॅजेटियरमधला सगळा मराठा हा कोणते हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दुसरा नाही होती त्याची आमची संख्या त्याच्यात दाखवली ते सातारा संस्थांचा